नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहासामधील पाठ 6वा वसाहतवादाविरुद्ध संघर्ष या पाठाचा हा तिसरा पार्ट आहे. आय होप की तुम्ही याच्या आधी फर्स्ट आणि सेकंड पार्ट कव्हर केला असेल. तर तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी. म्हणजेच काय, भारतीय राष्ट्रीय सभा सुरू झाली, पण त्याच्या आधीचे जे काही टप्पे आहेत, त्याच्या आधीच्या ज्या काही संस्था आहेत, त्यांची कामं काय होती ते आपण पाहणार आहोत. खरं तर हा पूर्ण जो पॅराग्राफ असणार आहे हा फक्त थेरोटिकल आहे. याच्यामध्ये काही नवीन इन्फॉर्मेशन नाहीये. सो तुम्हाला असं वाटेल की मी रीडच करते, तर तसंच होणार आहे, कारण याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशन नाहीये. सो लेट अस सी की काय म्हणायचं आहे नेमकं यांना. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा जी आहे याची स्थापना करणं हे 1857 नंतरच्या काळामधलं एक निर्णायक घटना आहे आणि सगळ्यांनी मान्यता दिली अशी ही घटना आहे किंवा अशी ही संस्था आहे. आता आपण त्या संस्थेपर्यंत येण्याआधीचे जे काही टप्पे आहेत, त्याच्या आधीच्या ज्या काही संस्था आहेत, ज्या काही संघटना आहेत किंवा त्यांची काय कामं होती, कुणी स्थापन केलं, हे सगळं बघणार आहोत. तर पहिला आहे 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन ही संस्था जमीनदार वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापन केली. ठीक आहे. जमीनदार म्हणजे काय, आपण असं म्हणू शकतो की त्या भागामधल्या ज्या काही जमिनी असतील त्या ज्या व्यक्तीच्या मालकीच्या आहेत त्याला आपण जमीनदार म्हणतो. मग त्या जमिनीमधला जो काही शेतसारा असेल किंवा त्याच्याकडे काम करणारे जे काही मजूर असतील, हे सगळं त्या जमीनदाराच्या अंडर येतं. किंवा कधी कधी असं पण होतं की एखादं पूर्ण गाव, एखादा पूर्ण भाग, मोठा प्रचंड भाग की ज्या ठिकाणी बरीचशी कुटुंब राहत आहेत, तो पण एखाद्या जमीनदाराच्या मालकीचा असू शकतो. सो नेक्स्ट आहे 1839 मध्ये राजा राममोहन रॉय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी काढून कार्य सुरू केलं. तर याचं काम काय होतं किंवा या सोसायटीचं काम काय होतं, तर इंग्लंडमध्ये जे काही राहणारे ब्रिटिशर्स आहेत, तर त्यांना भारतामध्ये काय चाललंय किंवा इंडियामध्ये काय चाललं आहे हे कळावं, यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही जॉर्ज थॉम्सन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन केली आणि 1851 मध्ये लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी हे दोघे एकत्र आले. सो आता आपण काय बघितलं, लँड होल्डर्स असोसिएशन जे की द्वारकानाथ टागोर यांनी सुरू केलं होतं आणि त्यासोबतच नेक्स्ट आहे ते म्हणजे ब्रिटिश इंडिया सोसायटी, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी जे की जॉर्ज थॉम्सन यांनी सुरू केलं होतं. हे दोन्ही असोसिएशन्स एकत्र आले आणि त्यापासून ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना करण्यात आली. खरं तर या संस्थेचं किंवा या असोसिएशनचं मेन काम काय आहे की भारतीय जनतेच्या ज्या काही तक्रारी आहेत तर त्या ब्रिटिश पार्लमेंट पर्यंत पोहोचवणं. आणि या संस्थेमध्ये पुढाकार कोणी घेतला होता, हरिश्चंद्र मुखर्जी यांनी. अर्थात त्या काळामध्ये भारतीयांवरती ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे भारतामध्ये काय तक्रारी आहेत, काय सुखसुविधा दिल्या पाहिजेत किंवा कसं कामकाज बघितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ब्रिटिशांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मग या संस्था, या असोसिएशन्स वगैरे तयार करण्यात आले होते. याच काळामध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन्सने सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये सूर आळवायला सुरुवात केली, म्हणजेच आवाज उठवायला सुरुवात केली. 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था लंडनमध्ये सुरू केली आणि जागृतीचे प्रयत्न केले. बंगालमध्ये इंडिया लीग संस्थेचे काम 1875 सालापासून सुरू होतं आणि पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली. खरं तर तुम्हाला ना याचा एक फ्लो चार्ट बनवता आला पाहिजे की सुरुवातीला असणार आहे लँड होल्डर्स असोसिएशन, मग त्यासोबत असणार आहे पुढे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, मग हे दोन्ही एकत्र येऊन किंवा मर्ज होऊन त्यापासून ब्रिटिश इंडिया असोसिएशन बनलं. मग त्यानंतर पुढे ईस्ट इंडिया असोसिएशन आहे किंवा त्यासोबतच पुढे जाऊन ते इंडियन असोसिएशन आहे. ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही एक छान फ्लोचार्ट वगैरे बनवून लक्षात ठेवू शकता. बॅनर्जींनी समान राजकीय हितसंबंधाच्या व आशा आकांक्षांच्या जाणीवांद्वारे भारतातील जे भिन्न वंशीय आणि भिन्न जातीय लोक आहेत त्यांच्यामध्ये एकी घडवून आणण्याचा प्रयत्न केला, असं या संस्थेचं काम होतं. याच संस्थेने 1883 मध्ये कोलकाता येथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली. मग ते हेच करणे की लोकांमध्ये एकता निर्माण झाली पाहिजे, तेव्हा कुठे जाऊन आपण एकत्र येऊन एक विचाराने येऊन स्वातंत्र्य करू शकतो आपल्या भारताला. सो हा सगळा विचार याच्या मागे आहे. 1884 मध्ये स्थापन झालेली मद्रास महाजन सभा ही एक महत्वाची संघटना होय आणि या सुमारास मुंबईमध्ये इंग्रजी विद्येचे आणि नवसुधारणेचे वारे वाहू लागले होते. 1885 मध्ये न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग, फिरोज शाह मेहता इत्यादींनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था देखील स्थापन करण्यात आली. आता आपण पार्श्वभूमी बघितली की भारतीय राष्ट्रीय सभेच्या आधी कशा पद्धतीने संस्था होत्या वगैरे. ठीक आहे. आता आपण ऍक्च्युअली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना बघणार आहोत. 28 डिसेंबर 1885 रोजी
मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच भारतीय राष्ट्रीय सभेचे सगळ्यात पहिले अधिवेशन झाले. अधिवेशनला आपण आपल्या भाषेमध्ये मीटिंग म्हणू शकतो. ठीक आहे. या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी उपस्थित होते, म्हणजेच 72 रिप्रेझेंटेटिव्ह होते प्रत्येक भागामधले. व्योमचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तुम्हाला MCQs मध्ये येऊ शकतो. फिरोजशाह मेहता, दादाबाई नौरोजी, रहीमतुल्ला सयानी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळकृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी या अधिवेशनामध्ये सहभागी झाली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या स्थापनेमध्ये ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता आणि पहिल्या अधिवेशनातच एकूण 9 ठराव संमत करण्यात आले, म्हणजे 9 ठराव मांडण्यात आले की असं करूया, तसं करूया, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, जे काही असेल ते. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा, म्हणजे अर्थात इंग्रज आपल्यावरती राज्यकारभार करतायत, पण त्यांना ते कोणाला तरी अकाउंटेबल असले पाहिजे, त्यांनी कोणाला तरी उत्तर दिलं पाहिजे, असं असलं पाहिजे ना, त्याशिवाय कसं चालणार, ते मनमानी कारभार करतील मग. सो असं करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला होता की आपण इंग्रजांना प्रश्न विचारले पाहिजेत की तुम्ही असं का केलं, किंवा ऍटलिस्ट त्यांना कळलं पाहिजे की ते आपल्याला उत्तर देण्यासाठी बांधील आहेत, किंवा बांधील जरी नाही म्हणता आलं तरी आपण विचारल्यानंतर त्यांनी ते आपल्याला सांगितलं पाहिजे, किंवा त्यांनी असं का केलं हे कळलं पाहिजे यासाठी. सो मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत, म्हणजेच लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असावेत. प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांचा वाव द्यावा. सनदी नोकरींच्या परीक्षा हिंदुस्थानामध्ये घ्याव्यात. लष्करी खर्च वाढवू नये. उच्च शिक्षणावरती अधिक खर्च करावा. तांत्रिक शिक्षणाची सोय करावी इत्यादी मागण्या याच्यामध्ये करण्यात आल्या होत्या. आणि जेव्हा हे पहिलं अधिवेशन केलं गेलं किंवा या ठिकाणी जेव्हा सभा भरली होती तर तेव्हा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या गेल्या. त्यानंतर नेक्स्ट आहे मवाळ जहाल विचारसरणी. खरं तर तुम्ही याच्या आधी पण हे शब्द ऐकले असतील. आपण जेव्हा महात्मा गांधीजी आणि लोकमान्य टिळक यांच्याबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रत्येक वेळी असं म्हणतो की गांधीजींचे विचार हे मवाळ विचारसरणीचे होते, म्हणजेच अहिंसा किंवा काय म्हणूया आपण युद्ध न करता उपोषणाच्या मार्गाने किंवा अहिंसेच्या मार्गाने सत्याच्या मार्गाने विजय मिळवणं. आणि हेच जर आपण लोकमान्य टिळक यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते जहाल मतवादी होते, म्हणजेच इंग्रजांशी आपण युद्ध करून वगैरे जिंकू शकतो असं त्यांची विचारसरणी होती. तर हा जो एक कॉन्फ्लिक्ट आहे किंवा काय म्हणूया आपण विरोध विचारसरणी आहे त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. याच काळामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद सुरू झाला होता. म्हणजे नक्की आधी काय करायचं, आधी आपण राज्याला सुधारून स्वातंत्र्य केलं पाहिजे की आधी समाज स्वातंत्र्य केला पाहिजे, समाजामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत, म्हणजे आधी नेमकं काय केलं पाहिजे हा वाद सुरू होता. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधरेल ही जहाल गटाची विचारसरणी होती. म्हणजे यांचं आधी म्हणणं असं होतं की आपण आधी स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, म्हणजे आधी इंग्रज इथून गेले तर कुठे आपण स्वातंत्र्य मिळवू शकू आणि मग आपोआप समाज जो आहे किंवा ठीक आहे समाज म्हणूया आपण किंवा आपल्या आसपासचे जे लोक आहेत तर ते आपोआप सुधारतील, हे असं त्यांचं म्हणणं होतं. तर समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशी मवाळ गटाची विचारसरणी होती. आणि मवाळ गटाला असं वाटायचं की आधी समाज सुधारला पाहिजे, म्हणजे समाज सुधरत गेला की अर्थातच आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने आपण जाऊ किंवा त्या दिशेने आपण पावलं टाकू, असं मवाळ विचारसरणीचं मत होतं. म्हणजे हे किती कॉन्फ्लिक्ट आहेत किंवा किती विरोधी मत आहेत दोघांची. तर समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घ्यायला हरकत नाही असे मवाळ गटाला वाटायचं. आणि मवाळ गटाचं असं म्हणणं होतं की स्वातंत्र्य काय ते आपण नंतर पण मिळवू, पण आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे की समाज सुधारला पाहिजे. आणि आता इंग्रज आपल्यावरती राज्य करतायत तर आपण त्यांचीच मदत घेऊया आणि त्यांच्या मदतीने आपण समाज सुधरवूया आणि मग पुढे जाऊन आपण बघू स्वातंत्र्याचं. पण जहाल गटाचं असं म्हणणं होतं की आधी स्वातंत्र्यच मिळालं पाहिजे, समाज काय नंतर पण सुधारता येईल. खरं तर वरकरणी पाहता दोघांचेही विचार बरोबरच वाटतात आपल्याला, कारण बघा स्वातंत्र्य तर पाहिजेच आहे, पण फक्त स्वातंत्र्याचा काही उपयोग आहे का, तर नाही. समाज सुधारणा पण पाहिजे. त्यासोबतच फक्त समाज सुधारण्याचा काही उपयोग आहे का, तर नाही. स्वातंत्र्य पण पाहिजे. सो तसं पाहायला गेलं तर दोन्ही विचार आपल्याला बरोबर वाटू शकतात. परंतु याच्यामध्ये त्यांनी गट पाडलेले आहे की काहींचे तसे विचार होते, काहींचे असे विचार होते. तर ज्यांना समाजामधल्या सुधारणा जास्त इम्पॉर्टंट होत्या किंवा त्यांनी जास्त समाज सुधारण्याला प्रायोरिटाईज केलं होतं रॅदर दॅन स्वातंत्र्य किंवा राजकीय सुधारणा, त्यांना आपण मवाळ गट म्हणतोय. तर गोपाळ गणेश आगरकर हे सुधारकांचे अग्रणी होते, म्हणजे लीडर होते. आधी आपण सुधारलं पाहिजे, आपले घर सुधारले पाहिजे असं ते म्हणत. आपण ते म्हणतो ना, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, म्हणजे तुम्ही तो चेंज बना किंवा तुम्ही ती सुधारणा स्वतःमध्ये आधी करा सो दॅट ती इतरांमध्ये बघायला मिळेल. तर तेच गोपाळ गणेश आगरकर यांचंही म्हणणं आहे. अर्थात हे वाक्य बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड हे महात्मा गांधीजींचं आहे आणि महात्मा गांधीजींचे गुरु होते गोपाळ गणेश आगरकर, त्याच्यामुळे आपण त्यांचे विचार सेम आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि जहालांचे जे नेते आहेत लोकमान्य टिळक,
हे घरच माझे नाही ते अगोदर ताब्यात घेऊ आणि मग आपण हव्या त्या सुधारणा करूयात. म्हणजे तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर दोघांमध्ये केवढे कॉन्ट्रास्ट विचार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आधी आपण सुरुवात आपल्यापासून करूया बदलाची सुरुवात. तर टिळकांचं असं म्हणणं आहे की हे माझं घरच नाहीये. आधी घर तर ताब्यात घेऊया, मग आपण सुधारणा करूया. म्हणजे आधी स्वातंत्र्य तर मिळवूया, मग आपण सुधारण्याचं बघूया. सो हे कॉन्ट्रास्टिंग विचार आपल्याला इथे बघायला मिळतात. फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले हे मवाळांचे नेते होते. सरकारला आपण आपली गारहाणी साधार म्हणजे विथ एव्हिडन्सेस विथ पुरावा आपण पटवून देऊ शकतो. तर सरकार आपल्याला निराश करणार नाही असं मवाळ गटाला वाटायचं. म्हणजे मवाळ गटाचं असं होतं की आपण सरकारला सांगितलं पाहिजे की आपल्याला काय हवं आहे किंवा आपल्या काय अपेक्षा आहेत, आपल्याला काय सुधारणा हव्या आहेत आणि मग सरकार त्याप्रमाणे करून देईल. सरकार आपल्याला निराश नाही करणार असं त्या मवाळ नेत्यांना वाटायचं. पण या उलट जहाल नेत्यांना काय वाटायचं ते आता आपण बघूया, की अर्ज, विनंत्या, अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बधणार नाही. म्हणजेच काय काय फरक नाही पडणार इंग्रजांना. तुम्ही किती पण भाषणं द्या, तुम्ही किती पण पत्र लिहा, किती पण अर्ज करा. इंग्रजांना याच्याने काहीच फरक नाही पडणार आहे. असं लोकमान्य टिळकांचं ठाम मत होतं किंवा आपण असं म्हणूया की जहाल गटाचं ठाम मत होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे की राष्ट्रीय सभेतील मतभेद 1907 सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनामध्ये विकोपाला गेले. आणि मग हे जे मतभेद आहेत की अर्धे लोक मवाळाला सपोर्ट करतायत, अर्धे लोक जहाल मताला सपोर्ट करतायत. तर याच्यामुळे अर्थातच मतभेद होणं साहजिक होतं आणि हे वाद खूप जास्त टोकाला गेले. आणि स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता. कारण मवाळांचं काय म्हणणं होतं की आपण इंग्रजांसोबत येऊया, सुधारणा करूया असं त्यांचं मत होतं. आणि मग त्यामुळे त्यांनी स्वदेशी याच्यावरती काही बहिष्कार टाकला नाही. पण जहालांचं असं म्हणणं होतं की नाही, आधी स्वातंत्र्य आणि मग आपण बघूया सुधारणा बिधारणा जे काय असेल ते. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आपण स्वदेशी गोष्टीच वापरल्या पाहिजेत, आपण विदेशी गोष्टींवरती बहिष्कार टाकला पाहिजे. ठीक आहे. सो स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव जे आहेत तर ते बाजूला सारण्याचा प्रयत्न होता मवाळ नेत्यांचा. तो यशस्वी होऊ नये अशी जहाल गटाची खटपट चालू होती. म्हणजे यांच्यात संघर्ष सुरू होता आणि त्यामुळेच अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य झाली आणि अखेरीस राष्ट्रीय सभा दुभंगली. सो जी राष्ट्रीय सभा या ठिकाणी तयार झाली होती जहाल आणि मवाळ या लोकांच्या एकत्र विचारांनी, ती आता दुभंगलेली आहे. त्याच्यामध्ये आता फूट पडलेली आहे. राष्ट्रीय सभेच्या कार्याला शह देण्यासाठी लॉर्ड कर्झन याने बंगाल प्रांताची फाळणी करण्याचा घाट घातला. आता हे जे राष्ट्रीय सभेचं कार्य चालू आहे हे खूप विकोपाला जाऊ शकतं. खूप जास्त विद्रोह याच्यामुळे होऊ शकतो. लोक आपल्या विरोधात पेटून उठू शकतात. हे कळलं इंग्रजांना आणि इंग्रजांना जेव्हा असं वाटायचं ना की नाणं आपल्या उलट्या बाजूने पडतंय, तेव्हा ते काहीतरी नवीन मुद्दे घेऊन यायचे. आणि मग त्याच्यामधलाच एक आहे तो म्हणजे बंगालची फाळणी किंवा ते कसं झालं आता आपण बघूया. बंगालच्या फाळणीनंतर सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. कारण अर्थात जहाल त्यांच्या बाजूने नव्हते, मवाळ त्यांच्या बाजूने होते. त्याच्यामुळे त्यांनी जहालांविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचं असं आहे की जर आपल्यावरती कोणी हल्ला करत असेल किंवा आपलं कोणी नुकसान करत असेल तर आधी त्याला बाहेर काढून टाकायचं. सो ते प्रत्येक वेळी हेच करतात. फाशी देऊन टाकायची, मृत्यूदंड देऊन टाकायचा किंवा त्यांना फुल असं समाजामध्ये असं एक भीती पसरली पाहिजे की इंग्रजांविरुद्ध कोणी काही करायचं नाही आणि केलं तर सरळ फाशी मिळते. ठीक आहे. सो मग त्यांनी जहाल नेत्यांविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांवरती राजद्रोहाचा आरोप करून त्यांना 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे. सो अर्थात जहालांचे नेते जर आपण कोण हे बघायचं म्हटलं तर टिळक होते. मग त्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा टिळकांना तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली तर लाला लजपत राय यांना हद्दपार केलं. तुम्ही लाल बाल पाल हा शब्द ऐकला असेल तर त्याच्यामधला लाल म्हणजेच लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. तर हे तिघं एकत्र असायचे. तिघं पण जहालवादी आहेत आणि इंग्रजांना हे माहिती होतं. त्याच्यामुळे त्याने तिघांना सेपरेट केलं आणि काहींना त्याने हद्दपार केलं, काहीला कारावासाची शिक्षा ठोठावली तर काहींना तुरुंगामध्ये डांबलं. ठीक आहे. सो लोकमान्य टिळक 1914 मध्ये कारावासाची शिक्षा संपवून परत एकदा भारतामध्ये आले. त्यानंतर जहाल व मवाळ गटाची एकजूट होऊन 1916 मध्ये काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनामध्ये ते पुन्हा एकदा एकत्र आले. कारण या दोन्ही पण गटांना हे कळलं होतं की आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपण जर विभगलो गेलो तर इंग्रज आपल्याला एकदम संपवून टाकू शकतात किंवा इंग्रज जिंकू शकतात आपण जर विभगलो गेलो तर. त्यापेक्षा आपण एकत्र राहण्यामध्येच भलाई आहे आणि त्यामुळे ते एकत्र आले. ठीक आहे. सो आधी आपण हा जो आपला माहित आहे का तुम्हाला हे कंप्लीट करूया आणि मग आपण पुढे जाणार आहोत. सो माहित आहे का तुम्हाला कलम 124 अ आणि महाराष्ट्र.
25 नोव्हेंबर 1870 रोजी जेम्स फिट्स स्टीफन यांनी कलम 124 अ, सगळ्यांना माहिती असेल ना, कलम 124 अ अ म्हणजे काय, अमेंडमेंट केलेलं आहे, चेंजेस केलेले आहेत अधिवेशनामध्ये. सो भारतीय दंडविधानामध्ये समाविष्ट केलं. आणि या कलमान्वये हिंदुस्थानामधील सरकारविषयी शब्द, लेखन, चिन्ह किंवा यांसारख्या कोणत्याही घटनांनी अप्रीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दंडाची, तुरुंगवासाची किंवा फाशीची शिक्षा देण्यात येईल. म्हणजे आपल्याकडे जे सरकार आहे, त्या सरकाराविषयी लेखन किंवा काही करणार असाल आणि ते जर सरकारच्या बाजूने नसेल किंवा सरकारच्या विरुद्ध काहीतरी निर्माण करणारं असेल, तर तुम्हाला दंड होऊ शकतो. या कायद्यानुसार शिक्षा झालेले पहिले साप्ताहिक म्हणजे बंगवासी होय. आणि हा जो कायदा आहे, तर या कायद्यानुसार जे काही म्हणजे त्या सरकारविरुद्ध लिहितील, तर त्यांना काय होणार आहे, शिक्षा होणार आहे. तर बंगवासी हे एक साप्ताहिक आहे, जसं 7 महिन्याला प्रकाशित होतं ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये काहीतरी लिहून यायचं सतत सरकाराबद्दल किंवा आसपासची परिस्थिती कशी आहे याच्याबद्दल काहीतरी लिहून यायचं आणि त्याच्यामध्ये हे लिहून आलं होतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा शिक्षा त्या साप्ताहिकालाच झाली. आमच्या धार्मिक प्रथा परंपरांमध्ये इंग्रज हस्तक्षेप करीत आहेत असा आरोप बंगालमधील बंगवासी साप्ताहिकाने घेतला होता. आणि यामुळे बंगवासी साप्ताहिकाला भारतामध्ये सर्वप्रथम राजद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावं लागलं होतं. आता साप्ताहिक म्हणजेच काय, ते साप्ताहिक ज्यांचं आहे, ते जे लिहितात, जे त्याला पब्लिश वगैरे करतात, ती सगळी टीम ती सगळी त्याच्यामध्ये आली आणि त्यामुळे आपण असं म्हणतोय की साप्ताहिकाला या सगळ्याला सामोरे जावं लागलं होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 15 जून 1897 रोजी पुण्यापासून प्रसिद्ध झालेल्या केसरीच्या अंकामध्ये शिवाजीचे उद्गार ही कविता प्रसिद्ध झाली. आणि या कवितेच्या अनुषंगाने लोकमान्य टिळकांनी काही अग्रलेख लिहिले. यात राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, राजद्रोह कशाला म्हणतात, अशा काही अग्रलेखांचा समावेश होता की म्हणजे असे काही अग्रलेख की जे त्या काळाला अनुसरून असतील, लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतील, लोकांना इंग्रजांविरुद्ध काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतील, असे काही लेख त्याच्यामध्ये छापले जायचे. सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करण्याच्या आरोपाखाली 124 अ कलमान्वये राजद्रोही ठरवून शिक्षा झालेल्या लोकमान्य टिळक हे हिंदुस्थानामधील पहिले संपादक. आणि ते सरकारविषयी असं काहीतरी लिहायचे पेपरमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये, त्यामुळे त्यांना पण शिक्षा झालेली आहे. 14 मार्च 1858 मध्ये देशी भाषा वृत्तपत्र कायदा लागू करण्यात आला आणि या कायद्यान्वये हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारविषयी लेखनाद्वारे अप्रीती निर्माण करणारा तसेच लोकांमध्ये वंश, जात आणि धर्म यांच्या नावाखाली परस्परांविरोधी द्वेषभाव पसरवणारे जे काही लेखन आहे, ते करणं, ते छापणं, अशा गुन्ह्यांविरोधात उपाययोजना केली गेली. आणि या कायद्याच्या विरोधामध्ये कोलकाता येथे देशी वृत्तपत्रांकरिता एक परिषद भरवण्यात आली. देशी संस्थापकांची अशी परिषद घेऊन सरकारच्या जुलमी कायद्याला विरोध करण्याची कल्पना 2 मराठी माणसांची होती. एक म्हणजे गणेश वासुदेव जोशी, म्हणजे सार्वजनिक काका त्यांना म्हणायचे लोक त्या काळची, आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ही परिषद आयोजित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. म्हणजेच काय, तर आपल्याकडची जी काही वृत्तपत्रे आहेत, देशी भाषामधली जी काही वृत्तपत्रे आहेत, त्याच्यामध्ये जेव्हा आपण सरकार विरोधी काहीतरी लिहितोय, तर तेव्हा ते लिहिण्यास बंदी होती. ठीक आहे. तर मग या कायद्याच्या विरोधात काहीतरी केलं पाहिजे ना, कारण आपल्या वृत्तपत्रामध्ये सद्य परिस्थिती आपण नक्कीच लिहू शकतो. आणि हे जे काही टिळक लिहित होते, तर ते अर्थातच त्या काळातल्या परिस्थितीच्या अनुषंगाने होतं. भले ते इंग्रजांच्या अपोजिशन मध्ये का असेना, पण ते रियालिटी होती. मग हे सगळं आपण लिहिलं पाहिजे ना, त्याशिवाय लोकांना कळणार कसं की आसपास काय घडतंय. मग त्याच्यामुळे या कायद्याच्या विरोधामध्ये उभं राहायला सुरुवात झाली होती. वरील कायद्यांच्या अंतर्गामध्ये इंग्रज सरकारने मराठी भाषेमधील 210 पुस्तकं जप्त केली. अर्थात त्यांना हेच हवं होतं की लोकांनी आपल्या विरुद्ध काही नाही बोललं पाहिजे किंवा लोकांना आपल्या विरुद्ध प्रेरणा नाही मिळाली पाहिजे, कोणीही आपल्या विरोधात नाही गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून अशी जी काही पुस्तकं आहेत की जे देशभक्तीपर आहेत किंवा जे इंग्रजांच्या विरुद्ध आहेत किंवा इन शॉर्ट त्या काळची जी काही स्थिती आहे तर ती एक्सप्लेन करणारे आहेत, तर ती सगळी पुस्तकं जी आहेत तर ती इंग्रजांनी जप्त केली. महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, गणेश दामोदर सावरकर यांच्या विरुद्ध खटले चालवण्यात आले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक आक्षिप्त म्हणजे जप्त झालेल्या साहित्यामध्ये होते. कारण याच्यामध्ये पण त्यांनी 1857 चे स्वातंत्र्य समर म्हणजेच काय, झाशीची राणी असेल किंवा इतर जे आपण बोलतोय की मध्य भारतामधले आणि साधारणतः उत्तर भारतामधले जे राजे आहेत तर ते किंवा राण्या आहेत, तर ते इंग्रजांविरुद्ध लढले होते. तर त्याच्यामधला जो काही तो भाग आहे किंवा ते जे काही इंग्रजांच्या विरुद्धचं स्वातंत्र्य समर आहे, तर त्याच्याबद्दल ते पुस्तक होतं. त्याच्यामुळे लोकांना प्रेरणा वगैरे मिळू शकते. आपल्या विरोधात लिहिलं गेलेलं आहे. यामुळे इंग्रजांनी ते काय केलं, जप्त केलं. त्यानंतर नेक्स्ट आहे
माहित आहे का तुम्हाला? पहिले महायुद्ध सुरू झालेले तेव्हा लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगामधून सुटून आले होते. साधारणतः सुरू झालं होतं पहिलं महायुद्ध 1914च्या आसपास. तर तेव्हा मात्र ते मंडाल्याच्या तुरुंगामधून बाहेर आले होते. आणि तेव्हा आपण स्वराज्याच्या दृष्टीने फायदा उठवला पाहिजे असा विचार लोकमान्य टिळकांनी मांडला होता. मुंबईचा गव्हर्नर विलिंग्डन याने युद्ध सहाय्य मिळवण्यासाठी नेत्यांची सभा बोलावली होती आणि तेव्हा स्वराज्य द्यायचे कबूल करत असाल तर युद्धाला सैनिक पुरवू असे लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं. म्हणजे तेव्हा पहिलं महायुद्ध चालू वगैरे होतं, तर त्या ह्याच्यामध्ये लोक हवी होती भांडण्यासाठी, युद्ध करण्यासाठी. आणि मग त्यासाठी इंग्रज काय म्हणायचे की तुम्ही आमच्या बाजूने वगैरे या. पण लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्याच्या बदल्यात आम्हाला काय देणार? म्हणजे तुम्ही जर आम्हाला स्वराज्य देणार असाल, तुम्ही जर आम्हाला स्वातंत्र्य देणार असाल, तर ठीक आहे, तर पुरवू आम्ही तुम्हाला आमचे योद्धे किंवा आमची माणसं देऊ आम्ही तुम्हाला. तर गव्हर्नरने विरोध करताच लोकमान्य टिळक कोणाचीही पर्वा न करता तडक तिथून उठून गेले आणि टिळकांचे हे धोरण प्रतियोगी सहकारिता म्हणून ओळखलं जातं. आणि अर्थात ब्रिटिश असं का करतील? म्हणजे तुम्ही आमच्यासाठी लढायला सैनिक पाठवा, नाही पाठवा, पण त्याच्या विरोधात आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देऊ, त्याच्या विरोधात आम्ही तुम्हाला स्वराज्य मिळवून देऊ, असं ब्रिटिश घाट्याचा सौदा नाही करणार. आणि त्यामुळे अर्थातच त्यांनी नकार दिला आणि टिळकांना हे मान्य नव्हतं आणि त्यामुळे ते तिथून उठून निघून गेले. आता पुढे आहे सशस्त्र सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे. आता आपण वेगवेगळे क्रांतिकारक, त्यांचे लढे, त्यांच्या लढ्यामागची कारणं वगैरे सगळं बघणार आहोत. त्यानंतर पुढे आता आपण बघतोय सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे. ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध भारतामध्ये विविध मार्गांनी आंदोलने झाली आणि त्यावरील एक मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतीचा होता. आपण जहाल मवाल हे बघितलं. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे सशस्त्र क्रांती. म्हणजेच काय की सगळ्यांनी एकत्र यायचं, युद्ध करायचं, लढाया करायच्या आणि आपला भाग इंग्रजांच्या गुलामगिरीमधून जिंकून घ्यायचा. शासन यंत्रणा खिळखिळी करणे, सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, अशा मार्गांनी सत्ता उधळून टाकणे हे सशस्त्र क्रांतीचे प्रमुख उद्दिष्ट होतं. पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरुद्ध उठावाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केले. पुण्यामध्ये प्लेगचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड यांनी जुलूम जबरदस्ती केली होती. आणि मग दामोदर आणि बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली होती. हे तुम्ही वाचलं असेल याच्या आधी इतिहासामध्ये. त्यानंतर आहे 1899 मध्ये गणेश दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये क्रांतिकारकांची मित्रमेळा ही एक गुप्त संघटना सुरू झाली. उद्देश हाच होता की इंग्रजांना भारतातून बाहेर हकलवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी लोकांच्या मनामध्ये देशप्रेम जागवायचं आहे, जागृती करायची आहे. मग ते वृत्तपत्र असेल, साप्ताहिक असेल, पुस्तकं असेल, कशाच्याही मार्गातून किंवा स्वतः जाऊन सांगणं असेल, त्यासाठी काहीतरी ऑर्गनाईज करणं असेल, मग मित्रमेळा वगैरे ऑर्गनाईज करायचं, काहीतरी इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचे. त्यानंतर याच संघटनेला 1904 मध्ये अभिनव भारत हे नाव देण्यात आलं. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की सावरकरांची संघटना मित्रमेळा आणि तेच पुढे अभिनव भारत. याच वर्षी विनायक दामोदर सावरकर हे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले आणि त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकांचे चरित्रे पण लिहिलं. 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ पण त्यांनी लिहिला. अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा सरकारला लागला. म्हणजे सरकारला कळलं की अशी एक संघटना आहे जी की असं काहीतरी आपल्या विरोधात काम करते वगैरे हे त्यांना कळलं. सरकारने गणेश दामोदर सावरकर यांना अटक केली आणि जॅक्सन या इंग्रज न्यायाधीशाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिक येथे न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या केली. खरं तर याच्यामध्ये चुकी काहीच नाहीये, म्हणजे इंडियन्सची काहीच चुकी नाहीये, गणेश दामोदर सावरकर यांची काही चुकी नाहीये, पण ते सरकारच्या विरोधात काम करतायत, सरकारने त्यांना लगेचच अटक केली, लगेचच शिक्षा पण सुनावली. ठीक आहे. तर पण त्यानंतर मात्र त्याचा बदला घेण्यात आला, जॅक्सनची हत्या करण्यात आली आणि जॅक्सनच्या हत्येचा संबंध सरकारने विनायक दामोदर सावरकर यांच्याशी जोडला. म्हणजे विनायक दामोदर सावरकर इथे नाहीयेत, पण ते इंग्लंडमध्ये आहेत, तरी पण त्यांच्याशी हा संबंध जोडला गेला आणि त्यांना अटक करून खटला पण त्यांच्या विरोधात भरला गेला आणि न्यायालयाने त्यांना 50 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि त्यांना अंदमान येथे रवाना केलं. सश्रम म्हणजे काय? कारावासामध्ये ते बघा आपण बघतो की त्यांना काही काही कामं करावी लागतात. खडी फोडणं असेल किंवा तेल वगैरे काढणं असेल, तर या सगळ्या गोष्टी करणं त्या कारावासामध्ये राहून त्याला आपण म्हणतो सश्रम कारावास. बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अरविंद घोष व त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते.
कोलकाता जवळील माणिकताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते आणि 1908 मध्ये खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या जुलमी न्यायाधीशाला ठार करण्यासाठीची योजना आखली. म्हणजे तुम्ही आता बघताय का, जे जे अधिकारी एका पदावरती आहेत किंवा ज्यांच्या अधिपत्याखाली काहीतरी एक भाग येतोय, एक जिल्हा येतोय, एक गाव येतोय, एक सिटी येतंय, तर त्या अधिकाऱ्यांना आता भारतीय जे आहेत ते टार्गेट करतायत, त्यांना मारून टाकतायत. सो दॅट एकतर इंग्रजांना हे कळेल की आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही तुमची गुलामगिरी सहन नाही करत आहोत. तिसरी गोष्ट अशी आहे की त्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे की लोक डिरेक्टली अधिकाऱ्याला वगैरे मारतायत, जेणेकरून त्यांना स्वातंत्र्य मिळवता येईल किंवा सरकारला संदेश देता येईल की आम्हाला ही गुलामगिरी नको आहे. ठीक आहे. सो या हल्ल्यामध्ये गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी म्हणजे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात होत्या आणि त्यांच्याच गटामधील मादाम कामा या समाजवादी क्रांतिकारक होत्या. ठीक आहे. सो जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेमध्ये त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता. कोणी? मादाम कामा यांनी. सो याच परिषदेमध्ये मादाम कामा यांनी क्रांतिकारकांच्या कल्पनेतील भारताचा ध्वज फडकवला होता आणि पंजाबमधील मदनलाल धिंगरा इंग्लंड येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले होते आणि तेथे धिंगरा क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कामध्ये आले आणि त्यानंतर मग धिंगरा अभिनव भारताचे सदस्य बनले. त्यांनी कार्सन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केलं, कारण हा अधिकारी सावरकर यांच्या मागावर होता, म्हणजे यांचा पाठलाग करत होता आणि त्याबद्दल धिंगरा यांनी त्याला मारला आणि त्याला मारल्याबद्दल धिंगरा यांना फाशी देण्यात आली. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. आता गदर म्हणजे काय? तर गदर म्हणजे विद्रोह, म्हणजे कोणाविरुद्ध? इंग्रजांविरुद्ध विद्रोह. तर गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. राष्ट्रप्रेम व क्रांती यांचा संदेश या मुखपत्राने भारतीयांना दिला. या कार्यामध्ये हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा विशेष सहभाग होता. त्यानंतर आहे क्रांतिकारकांनी क्रांती कार्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे तर तो जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना काकोरी या उत्तर प्रदेशातील स्टेशनाजवळ ताब्यात घेतला. सो आपण बघितलं होतं याच्या आधी इतिहासामध्ये की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेचा छापा केला होता, तर त्याच पद्धतीने काहीसं आपल्याला इथे बघायला मिळतंय. आणि हा जो कट रचला गेला होता की सरकारचं जे काही सामान आहे किंवा सोनं नाणं असेल, पैसा असेल, ते जे काही आहे ते सगळं कॅप्चर करणं कुठे केलं गेलं होतं? हे काकोरीमध्ये. आणि त्यामुळे याला काकोरी कट असं म्हटलं जातं. सरकारने तात्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकलं आणि त्यांच्यावर खटले चालवण्यात आले. आता हे पैसे वगैरे सगळे का हवे होते? कारण अर्थातच हे सगळे खर्च बघायचे आहेत. आपण जेव्हा इंग्रजांविरुद्ध युद्ध वगैरे करणार आहोत तेव्हा बंदुका, पिस्तूल किंवा जी लोक आहेत त्यांना पगार देणं वगैरे, पगार देणं इन द सेन्स की त्यांना काहीतरी काम देणं किंवा त्यांचं 2 वेळचं पोट भागेल असं इतपत जेवण देणं, तर हे सगळं याच्यामध्ये येत होतं आणि त्यासाठी पैसा अपेक्षित होता आणि म्हणून तो अशा मार्गाने घेण्यात येत होता. सो ठीक आहे. अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल्ला, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना सुद्धा फाशी देण्यात आली, कारण हे सगळे कोणाशी जोडलेले होते? अभिनव समाजाशी. याच दरम्यान भारतामध्ये कार्ल मार्क्सचे क्रांतिकारी विचार अनुसरणाऱ्या तरुणांचा म्हणजे साम्यवादी पक्ष स्थापन करण्यात आला. सो सगळ्यांना माहिती असेल की साम्यवादीमध्ये काय होणार आहे की जे मोठे लोक आहेत, मोठे लोक म्हणजे पैशाने मोठे लोक जे आहेत, तर ते लहानांचं शोषण वगैरे करायचे, तर ते नाही केलं पाहिजे असं कार्ल मार्क्स मध्ये सांगण्यात आलं होतं. वसाहतवादी ब्रिटिश राज्य उलथवून श्रमिकांचे राज्य स्थापन करणं हे त्यांचे उद्दिष्ट होते. या विचारसरणीच्या तरुणांवरती सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नांवरून खटले चालवण्यात आले आणि या संदर्भात मिरज खटला आणि कानपूर खटला विशेष गाजले. आता या खटल्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमरू डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर या लोकांचा पण समावेश होता किंवा या क्रांतिकारकांचा पण समावेश होता. त्यानंतर आहे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद असेल, भगतसिंग आहे, राजगुरू आहे, सुखदेव आहे इत्यादी जे काही तरुण क्रांतिकारक आहे तर त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा अवलंब केला. म्हणजे त्यांचं असं होतं की धर्म वगैरे असं काही नसतं किंवा सगळ्यांना सगळ्या धर्माचा अधिकार आहे, सगळे कुठलाही धर्म पाळू शकतात. सो ते याच्यामध्ये आहे.
1928 मध्ये त्यांनी दिल्ली येथे हिंदुस्थान सोशालिटी रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली आणि भारताला ब्रिटिशांच्या शोषणामधून मुक्त करणं हे त्या संघटनेचे मुख्य वैशिष्ट्य होतं किंवा उद्दिष्ट होतं. शेतकरी कामगारांचे शोषण करणारी अन्याय्य व्यवस्था यांना उलथवून टाकायची होती. ठीक आहे. शस्त्र गोळा करणं, कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं या कामांसाठी या ज्या संघटनेचा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र भाग होता की ज्यांचं हे सगळं काम होतं आणि त्या म्हणजे त्या ह्याचे किंवा त्या भागाचे त्या विभागाचे मुख्य जे आहेत तर ते होते चंद्रशेखर आझाद. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक धाडसी कृत्ये केली. भगतसिंग आणि राजगुरू यांना लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर किंवा मृत्यूचा बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी त्यांनी सॉर्डर्स या अधिकाऱ्याला धडा शिकवला. नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयक यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळामध्ये दाखल केली आणि त्यांना विरोध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळामध्ये बॉम्बस्फोट केला. म्हणजे ते काही आम्हाला मान्य नाहीये किंवा हे सगळे जे हक्क आहेत तर याच्यापेक्षा पण जास्त चांगले काहीतरी हक्क दिले होते वगैरे किंवा अपेक्षित होते वगैरे. ते सगळं झालं आणि त्याच्यामुळे असं आरोप केला गेला की भगतसिंग आणि राजगुरू यांनी काहीतरी काय म्हणूयात आपण त्याला काहीतरी चुकीचं केलेलं आहे आपल्या विरुद्ध हे सरकारला कळलं आणि त्याच्यामुळे त्यांना राजद्रोह देण्यात आला. 1931 मध्ये लाहोर या ठिकाणी सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांना फाशी पण देण्यात आली. चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी संघर्ष केला आणि याच संघर्षामध्ये त्यांनी स्वतःच खूप संघर्ष केला पण त्यासोबतच त्यांनी स्वतःला गोळी पण मारून घेतली कारण अर्थात त्यांना इंग्रजांच्या हाती नव्हतं लागायचं. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांती गटाचे प्रमुख होते. चितगाव येथील शस्त्रागारावरील शस्त्र जे आहेत तर ती मांडण्याची जी गोष्ट योजना आहे किंवा ती जी अरेंजमेंट आहे ती खूप योग्य आहे. चळवळभरात असतानाच सूर्यसेन आणि त्यांचे काही अधिकारी पोलिसांच्या हाती सापडले आणि सूर्यसेन आणि त्यांच्या 12 सहकार्यांना फाशीची शिक्षा पण देण्यात आली. म्हणजे सूर्यसेन तर गेलेच त्यासोबतच जे इतर लोक आहेत तर त्यांना पण फाशी मिळाली. या गटातील कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीश चार्ल्स बकलँड याला ठार करण्यात आलं किंवा ठार केलं. या दोघींनाही पकडण्यात आलं की त्यांनी असं का केलं म्हणून. तर बीना दास कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये स्टॅनले जॅक्सन या गव्हर्नर गोळ्या झाडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि परंतु ते अपयशी ठरलं आणि त्याच्यामुळे ते पकडलं गेल्यामुळे त्यांना 7 वर्षांचं कारावास जे आहे ते भोगावं लागलं. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीचे महत्त्व अत्यंत मोलाचे आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस, निर्धार या सगळ्याचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. राष्ट्रप्रेम, मानवता सगळं त्याच्यामध्ये येतं. हे आहे की महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ आपण बघितलं की महात्मा गांधीजींचे विचार हे मवाळ होते तर त्याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे जे की आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.